नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये या ठिकाणी NTPCची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 8,000 प्लस जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नॉन टेक्निकल कॅटेगरीमध्ये ही पोस्ट असणार आहेत. डिग्री पास असल्यास या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपला चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो आता आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके तर मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पोस्ट पदभरती असणार आहे. तर मित्रांनो याची जी वेबसाईटद्वारे जी जाहिरात आहे ती 13/9/24. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म मित्रांनो 14/9/2024. फॉर्म लास्ट डेट 13/10/2024 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर फॉर्मसुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर मॉडिफाय म्हणजे फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास करेक्शन 16/10/24 ते 25/10/24 दरम्यान करेक्शन करू शकता. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 5 पोस्ट असणार आहेत. त्यामध्ये चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्तर, गुड ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या 5 साठी तुमची या ठिकाणी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो वेकन्सी डिटेल आणि पे स्केल पाहणार आहोत. मित्रांनो या पदासाठी 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा होती आणि ती 3 वर्षांनी एक्सटेंड करण्यात आली आहे. ती 18 ते 36 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पहिली पोस्ट आहे चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर. लेवल 6 मध्ये पे स्केल 35,400 आणि 18 ते 36 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. 1,736 आणि पदभरती असणार आहे. दुसरी पोस्ट आहे स्टेशन मास्टर. लेवल 6 मध्ये पे स्केल 35,400 पे स्केल असणार. 18 ते 36 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. 994 जागा. गुड्स ट्रेन मॅनेजर 29,200 18 ते 36 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. 3,124 जागी पदभरती असणार आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट लेवल 5 मध्ये पे स्केल 29,200 दरम्यान. वयोमर्यादा 18 ते 36 1,507 जण पदभरती असणार आहेत. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट पेमेंट पे स्केल तेच राहणार आहे. 732 जागी पदभरती. अशा एकूण 8,113 जागी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमच्या सिलेक्शन प्रोसेस पाहूयात. यामध्ये मित्रांनो तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यामध्ये पहिली एक्झाम आहे, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम असणार आहे, त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुमचं कॉल लेटर हे RRBच्या वेबसाईटद्वारे तुमचं घेतले जाणार आहे. यामध्ये मित्रांनो RRB यामध्ये शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. सेकंड फेजसाठी म्हणजे पहिल्या फेजसाठी जे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांच्या या ठिकाणी सेकंड फेजसाठी निवड होणार आहे. त्याचबरोबर याने मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट हे या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मित्रांनो एज लिमिट एज लिमिट असणार होती पहिली 18 ते 33 वर्ष. कोविड-19मुळे या ठिकाणी 3 वर्ष एक्सटेन्शन झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही 3 वर्ष 18 ते 36 वर्ष तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यामध्ये UR-EWसाठी 2/1/1990 पासून ते 1/1/2007 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. OBCसाठी 2/1/86 पासून ते 1/1/2007 पर्यंत. SC/ST साठी 2/1/84 पासून ते 1/1/2007 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला OBCसाठी 3 वर्ष, SC/ST साठी 5 वर्ष वयाची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा निवृत्तीनंतर 3 वर्ष सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एज्युकेशन असणार आहेत. एज्युकेशन मित्रांनो त्यांना सेमच आहेत. कोणत्याही शाखेची पदवी आणि टायपिंग ही लागणार आहे. त्याचबरोबर फी असणार आहे मित्रांनो. फी मित्रांनो 500 रुपये फी ओपन EWS आणि OBC जेंट्स कॅन्डिडेटसाठी असणार आहेत. त्याचबरोबर PWD हँडिकॅप, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन, SC/ST ऑल कॅन्डिडेटसाठी 250 रुपये फी असणार आहे. फी ही मित्रांनो रिफंडेबल असणार आहेत. जी फी ओपनची 500 रुपयेमधली 400 रुपये आणि कास्टची 250 रुपये फी ही रिफंडेबल असणार आहेत. फॉर्ममध्ये तसं त्याचं जे बँक डिटेल आहे ते तुम्हाला भरायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन लास्ट डेट असणार आहेत. तुम्हाला 15/10/2024 ही ऑनलाईन लास्ट डेट असणार आहे. मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस ही मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये सुद्धा CBT असणार आहेत आणि त्याच्यानंतर टायपिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं घेतलं जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टेज 1मध्ये या ठिकाणी 90 मिनिटाचा वेळ असणार आहेत. यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. जनरल अवेअरनेस 40, मॅथमॅटिक्स 30 आणि रिझनिंग 30 तुमचे असणार. त्याचबरोबर हँडिकॅपसाठी 120 मिनिटं तुम्हाला राखीव देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला सेकंड फेजसाठी शॉर्ट लिस्टिंग सुद्धा या ठिकाणी घेतलं जाणार आहे.
त्याचबरोबर सेकंड फेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिटे असणार वेळ, 120 प्रश्न असणार आहेत, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न, मॅथमॅटिक्स 35 आणि जनरल इंटेलिजंट रिझनिंग 35 तुमच्या या ठिकाणी क्वेश्चन असणार आहेत. यामध्ये मित्रांनो 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्या ठिकाणी तुमचं एक्झामसाठी चॉईस लँग्वेज असणार आहेत, म्हणजे इंग्लिश लँग्वेज ही फिक्स असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मराठीतून सुद्धा या ठिकाणी तुमची एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं टायपिंग असणार आहेत. जे टायपिंग क्लर्क ज्या पोस्ट आहेत त्यांना टायपिंग असणार आहेत. यामध्ये 25 WPM ह्या टायपिंगनुसार तुमच्या ठिकाणी टायपिंग टेस्ट असणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा जो परफॉर्मन्स आहे हे सेकंड फेजद्वारे तुमचं निवड होणार आहे. त्याच्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता गुड ट्रेन मॅनेजर ह्याला फक्त CBT 1 आणि CBT 2 असणार आहेत आणि चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर ह्यांना फक्त नॉर्मली CBT 1 CBT 2 असणार आहेत आणि क्लर्क टायपिस्ट ज्या 2 पोस्ट आहेत त्यांना टायपिंग असणार आहेत आणि स्टेशन मास्टर ह्यांना फक्त या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. तर मी तो हा फॉर्म भरायचा, हा फॉर्म RRBच्या ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. तर मित्रांनो यातून फॉर्म भरायचा आहे. फॉर्मवरती तुम्हाला प्लेन बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो अपलोड करायचा आहे आणि सही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर SC ST मध्ये असाल किंवा हँडिकॅप असाल तरी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर अवैध डॉक्युमेंट्स टाकले तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्टसुद्धा केला जातो. त्याचबरोबर भारताचे जेवढे झोन आहेत त्यानुसार ज्या जागा आहेत आणि कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी झोनमध्ये बघू शकता. तर मित्रांनो याची एलिजिबल क्रायटेरिया पाहूयात. मित्रांनो ह्या सर्व पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आणि टायपिंग काही जे घटक आहेत त्यांना असणं आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या कॅटेगरीसाठी हँडिकॅपसाठी सुद्धा जागा आहेत हे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो ज्या जागा आहेत त्या झोन वाईज जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो 827 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो UR साठी एकूण 319 जागा, SC साठी 126 जागा, ST साठी 66, OBC साठी 217 आणि EWS साठी 99 जागी पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर हँडिकॅपसाठी सुद्धा वेगवेगळ्या घटकानुसार तुमच्या जागा डिवाइड केल्या जाणार आहेत. ओके, तर मित्रांनो ही होती NTPC मध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.